सातारा जवळच्या छोट्या गावातला धरणात जमीन गेलेला शेतकऱ्याचा मुलगा आणि सुरुवातीच्या काळात उदर पाटबंधारे खात्यात महिना 165 रुपये पगार आणि त्या तिथपासूनचे आजचे सयाजी शिंदे, मगाशी आपण सयाजी बापू त्यांना म्हणतात असं मला मगाशीच कळलं, तर आपण सयाजी बापूने विचारले तुमच्यातला हा नट कसा घडला, त्यासाठी तुम्ही काय केलं, काय करायला लागलं तुम्हाला? नमस्कार. एक वाक्य मला फार आठवतं. लहानपणी शाळेच्या भिंतीवर लिहिलेले असतात ना, देवदारी त्याला कोण मारी, काय दसकी लकडी, काय ते असं ते सुविचार होते. तर मुळात एक वाक्य नाही निर्मळ मन काय करेल आपण. तर एक वाक्य की जो कोणी स्टार झाला, जो कोणी सक्सेस झाला, त्याची मागची 10 वर्ष तुम्ही बघितली पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल की तो का झाला. तर मी 1978 साली ठरवलं नट व्हायचं आणि 1986 ला मला पहिलं नाटक मिळालं आणि 2000 साली पिक्चर मिळाला. म्हणजे 20 वर्ष मी वाट बघत होतो की कधीतरी तो फ्रायडे येईल आपल्या आयुष्यात आणि त्यांनी सगळं चेंज होतं. पण खरं तर जर्नी हाच सक्सेस आहे. बाकी सक्सेस केला तरी परत जर्नी चालूच असतो, त्यामुळं त्याला काही अंत नसतो. त्यामुळं एवढंच आहे की तुमचे पंख आणि तुमचे आभाळ एवढंच तुमच्या जवळ असतं. कोणी पायघड्या घालून बसलेलं नसतं. तुम्हाला आत वाटावं लागतं की मला हे व्हायचंय आणि मला ते करायचंय आणि जे मरेपर्यंत ते करायचंच असतं आणि तशा दिशेने प्रवास केला. एवढाच म्हणजे स्वतःलाच घडवतो. गुरु तुमच्या दर पहिली, दुसरी, तिसरी, 8वी, 9वी, 10वी गुरु येतच राहतात आणि तो घडत राहतो. नाही, इथं या मुलांना सांगा की तुम्ही सुरुवातीला तुमच्यातला नट घडवण्यासाठी, तुमच्या आवाजाचं काय एक त्याचं बनवण्यासाठी, यासाठी काय काय कष्ट करायला लागले तुम्हाला ते कळू द्या ना. नाही, सातारला आम्ही एकांकित काम करायला लागलो. सुनील कुलकर्णी होते, त्यांनी आम्हाला एक्सरसाइज करावा. त्याच वेळेला मला अभिनय साधना नावाचं पुस्तक कॉलेजमध्ये असताना मिळालं. मी मराठी भाषेचा विद्यार्थी होतो आणि इथं शाहू कला मंदिर होतं. त्यावेळेला शाहू कला मंदिर हे ओपन एअर होतं, फक्त स्टेज होतं. तेव्हा आम्ही तिथे काम करायचो. माईक लावले तर माईक मध्ये वारा आला तर ते वाऱ्याचाच आवाज जास्त यायचा. अशा प्रकारे मी तेव्हा काम करायचो. पण त्यावेळेला बाळ पल्लटकरांचं वाहतोही दुर्वांची जुडी, प्रभाकर फणशीकरांचा तो मी नव्हे, काशीम करेकरांचं अश्रूंची झाली फुले, गुंतदार हृदय, म्हणजे ते. आणि लगेच त्याचा मी जाऊन दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं पाठांतर करायचं, पुस्तक आणायचं, वाचायचं. म्हणजे बाळ पल्लटकरांचं वाहतोही दुर्वांची जुडीमध्ये होतं ना, काळा कावळा रांजणा म्हणतो खड्या मागुनी पडे खडा, पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजूनही खडा, हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको, या सर्वातून मोक्ष मागतो, अष्टांगाची करुण घडी वाहतो ही दुर्वांची जुडी. किंवा जिथं टाकली तिथेच पडली आयुष्याची उडी वाहतोय दुर्वांची, किंवा काशीनाथ घालेकरांचं गुंतदार हृदयाचा यशो, तर ते त्याचे प्रसंग लगेच जाऊन करायचे आणि एकांगा करायच्या. अशा त्या अनुभवातनं म्हणजे एक वेळ लागणं झपाटणं असतं, तेच आपल्याला घडवत जातं. कारकिर्दीतल्या अनेक महत्वाच्या भूमिका आहेत, पण त्यात सुद्धा तुमची ओळख निर्माण झाली ती झुलवा नाटकामध्ये. ते झुलवा नाटक आणि त्यानंतर तशाच पद्धतीची भूमिका तुम्हाला दरमिया नावाच्या एका सिनेमात मिळाली होती. तर ह्या वेगळ्या तृतीयपंथी याच्या आपण आजच्या काळात ट्रान्सजेंडर अशा प्रकारच्या भूमिका करताना त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, तुम्ही काय केलं, कसं कष्ट केलं, कसा अभ्यास केला? नाही, मी 12 मुलींचे नाट्यशास्त्र, अभिनय साधना आणि भूमिका शिल्प, ऍक्टर्स प्रिपेअरिंग बिल्डिंगचे कॅरेक्टर, या 2 पुस्तकांची पारायण एवढी केली होती की मी 5-5 वेळा नोट्स काढल्या होत्या. एक कॅरेक्टर करायचं म्हणजे काय करायचं असतं हे मला पूर्णपणे कळलं होतं. त्यामुळं समजा हिजड्याची भूमिका आली झुलवामधली, तर झुलवा या शब्दाचा अर्थ काय, इथपासून सुरुवात करून ते देवदासी परंपरा काय, मग देवदासी परंपरा सुरू कुठून झाली, मग आत्ताचे आहे ते हिजडे कसे, मग त्यांना भेटणं, त्यांना बघणं, त्यांच्या तिकडे जाणं. म्हणजे झुलवाच्या काळात मी त्या कुर्ल्याच्या तिथल्या हिजड्यांना भेटायला गेलो तर त्यांना वाटायचं की मी ह्या पंथात यायला बघतोय. मी म्हटलं तसं नाही, मी नाटकासाठी म्हणतो, तर त्यांना खरं वाटायचं नाही. मग भंडारभाऊ कादंबरी राजेंद्र गवसांची वाचली, अजूनही त्यांची कुठली कादंबरी होती, चौंडक कादंबरी वाचली. त्या चौंडक मधलं होतं ना, माझी माता येले रेणोके माझी माता येले, त्याच्यावर आम्ही ते केलं होतं ना, वाडग वट्टावले रेणोके वाडग वट्टावले,
टिंग 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 ते तर इतकं बारीक बारीक त्या कुठल्या कादंबरीत कुठे काय भेटलं, त्या प्रकारच्या कादंबऱ्या कुठल्या, त्या प्रकारची माणसं कुठली, असं बघून असं वाटायचं की त्यांना की हा खराच हिजडा आहे, अशा पद्धतीने लोक बघायचे. तर तो एक तेच अभ्यासाचाच भाग आहे. मग दरम्यानमध्ये पण तशीच भूमिका आली तर मग कल्पना लाजमींचा, आणि मग तो मला त्यावेळेला काय तसं कडमी नाटकाची तालीम करताना 1 महिना साडी नेसूनच काम केलं होतं. एकदा तर स्टेजवरती साडीचा निर्या अशा निघाल्या होत्या, तर ते डान्स करता करताच मी परत लावून असं वाटलं की काहीच झालं नाही. तर तो इतका प्रॅक्टिसचा आणि भाग होता. तुम्ही म्हणजे बऱ्याचशा भूमिका तुम्ही खलनायकाच्या केल्या, व्हिलनच्या केल्या. म्हणजे व्हिलनची भूमिका करणाऱ्या निळू भाऊंच्या पासून आधीपासूनच्या अनेक नटांचे अनुभव सार्वजनिक जीवनातले फार वाईट आहे. तुम्हाला बऱ्याचदा लोक तसंच समजतात. तर तुम्हाला असा काय अनुभव आला का, तुम्ही खलनायकाचं काम करता म्हणून? हा, निळू भाऊंना शिव्या द्यायचे. निळू भाऊंनी बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं की ह्याला घेऊन आलायस ना तू इकडं, त्यांना कशाला आणलं वगैरे. मला त्या रात्री पाऊस होताचा सिनेमा केला आणि असा अनुभव आहे की त्याच्यावरती बायकांचं जास्त प्रेम आहे. कारण मी नागपूरला एका ठिकाणी घरी बोलवलं होतं, एका माणसाने मला फार आग्रह करून जेवायला, आणि नंतर कळलं की आतमध्ये त्यांची जी मिसेस आहे त्यांचं एक मंडळ आहे, आणि त्या 20-25 बायका दर शनिवारी एकेच्या घरी हा सिनेमा बघतात. आणि त्या रात्री पाऊस होतामध्ये तर मी एका बाईशी एका पुरुषाने किती विकृत वागावं, त्या विकृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे तो सिनेमा आहे असं ते. पण असा अनुभव मला उलटा आहे. आता थोडं तुमच्या पर्सनल याच्याकडे येतो याच अनुषंगाने. म्हणजे सिनेमाच्या प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या खलनायक म्हणून तुमच्या भूमिकेच्या संदर्भातली भावना, आणि तुमच्या आईची तुमचं पडद्यावरचं काम पाहिल्यानंतरची भावना, विशेषतः कुंकू राहिलं वैरी या सिनेमात तुम्ही एक खलनायकाची भूमिका केली होती, आणि त्यानंतर तो सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या आईनं तुमच्याशी कशा पद्धतीनं वर्तन केलं होतं? तर आईचं मी कुंकू झालं वैरी सिनेमाचा किस्सा, मी एकदा आईला भेटायला सातारला आलो, आणि आई बोलता बोलता अचानक मी जसं मला बघितलं तशी एकदम तोंड फिरून बसले आणि बोलायलाच तयार नाही. तर आई काय जे आहे, आई नेहमी आली की आई बोलते ना, आता काय बोलत नाही. परत तो वहिनीला विचारलं की आई का बोलत नाही, काय म्हणले आता तर चांगला सिनेमा बघत बसलाय, आता काय झाले त्यांना, बोलणंच तयार नाही. 5-10 मिनिटं गेल्यानंतर म्हटलं आई काय झालं, काय म्हणते काय मिळालंच आयुष्यात. मला कळलं ना ते काय झालं, नाही काय मिळालंच काय आयुष्यात एवढं करून. म्हटलं काय झालं, खाल्लाच नाही शेवटी बाईच्या हातचा मार. तर म्हटलं तर त्या कुंकू झाली वैरीमध्ये सगळ्या बायका मिळून मला शेवटी जातात. तर म्हणले आपलं लग्न झाले, दुसऱ्याच्या बाईच्या पत्राला हात लावायची गरजच काय तुला. तर म्हटलं का ते खोटं असतं. म्हटलं काय गरज काय, देवाधर्माचे रोल करता येत नाही, कशाला ह्या बाईच्या मागाला त्या बाईच्या मागाला तिला मारतात. तर असं तो मग कळलं की अच्छा, तो सिनेमा बघून तिला ते खरं वाटलंय आणि तिला ते आवडलं नाही, आणि आपला पोरगा काय ते बिघडला आणि हे असले धंदे करायला लागलाय असं तिला ते वाटलं. पण तुमच्या आईच्या या संदर्भातल्या बऱ्याच आठवणी आहेत, तुम्ही काही ठिकाणी सांगितल्या आहेत, काही ठिकाणी लिहिलेल्या आहेत. म्हणजे विमानतळावर गेल्यावर काय परिस्थिती झाली, किंवा तुम्ही एका दवाखान्यात डॉक्टरच्या संदर्भात, म्हणजे आईला दवाखान्यात नेल्यानंतर त्या सगळ्या तपासण्या झाल्या, म्हणजे काय तो किस्सा सांगा जरा. आईना एकदा मी मुंबईला नेलं होतं आणि तिला काहीतरी युरिन इन्फेक्शन झालं वगैरे, आणि जरासे ताप आला म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेला. डॉक्टरांच्याकडे गेले तर त्यांनी लगेच आयसीयूला ऍडमिट केलं. आई म्हणली एवढं काय झालं नाही, मला काय करतो. नाही आयसीयू मध्ये टाकलं, ते थंडी वाजायची नाही, कशाला ठेवलं मला इथं. मग हे सॅम्पल पाठवा, लीलावतीला सॅम्पल पाठवलं, मग तिकडून आलं, आणि 3 दिवस ते आयसीयू ठेवलं, आणि मग परत बाहेर काढलं. आणि 4थ्या दिवशी मी गेलो तर डॉक्टर आले, आजी तुम्हाला काहीच झालं नाही, सगळे रिपोर्ट चांगलेच आले, काही करायची गरज नाही, आता मी तुम्हाला सोडते. तर आई म्हणली माझ्या लेखाकडून एवढं ढगोलं घेतलं असेल ना म्हणून झालं, जर मी आधीच सांगत होते मला काय झालं नाही, तर हे सॅम्पल पाठवा, हे सॅम्पल पाठवा, ह्याची काय गरज होती. तर म्हटलं आईचं बघा ती सडेतोड सरळ उत्तर देऊन टाकलं एका शब्दात. प्रणवालीने उल्लेख केला की तुम्ही खेड्यातले असणं, तुम्हाला आपल्या अवतीभोवतीचा सगळा ग्रामीण परिसर माहिती असणं, तसं तुमच्या बाबतीत आहे, तुम्ही गावात वाढला. तर हे गावातले संस्कार आहेत, भाषेचे संस्कार, किंवा आईशी बोलल्यानंतर झालेले भाषेचे संस्कार, किंवा म्हणी उखाणे, या सगळ्या गोष्टी यातल्या तुमच्या नटाला कितपत उपयोग झाला.
आता किरण मानेने जो सांगितला किस्सा, संतोषचा किस्सा आहे की मी जी गाड्यात काय होतं, गावातल्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळताना प्रमाण भाषा आणि शहरी भाषेनं वाटोळ केलं या मूळ भाषेचं. म्हणजे त्यांनी गावात आलेल्या मुलांचा कधी आदरच केला नाही. मित्राचं म्हणलं, पाणी म्हणलं की काही पाणी म्हणतोय, चादर म्हणतोय. दुखतंय कुठं तुमचं? मला नेहमी प्रश्न पडायचा, इथं तुमचं दुखतंय कुठं, काय म्हणतोय हा शब्द वापरला. आणि तो स्पोकन ऍक्शन वर्ड्स म्हणजे कुठं हेपलाईन घ्यायला गेली होती, सदा हेपलायचा अर्थ सांगा बरं तुम्ही. हेपलाय शब्दाचं काय दुखतंय तुम्हाला? म्हणजे एवढ्या भाषेची ताकद आहे, भाषेचा जो गोडवा आहे, रसरशीतपणा आहे, तो जिवंत मातीतनं आलेला आहे ना. तर आपल्याला नेहमी गावाला शहरानं कमी समजायचं, साताराला पुण्याने कमी समजायचं, पुण्यानं मुंबईवाल्याने मोठं समजायचं, आणि ही सततपणे अजूनही ती केलेली नाही. तर मला सतत त्याचं भान होतं. मी तर घाबरत नव्हतो कधी. मी तर म्हटलं दाखवत असतो मला कसं आहे ते आहे काय त्याच्यात, काय व्हायचं का कारण नाही. मला झुलवा केल्यानंतर विशेष म्हणजे दयाबाबांनी सांगितलं की इतकं कट आले होते, ते म्हटलं अजिबात घाबरू नकोस, कुठं चिन्यात केळे पडायला गेली ते ठेव म्हणले तसं काय होत नाही, तू बोल. आणि म्हणले मीच मुख्य आहे त्याचा, काय प्रॉब्लेम झाला तक्रार आल्या तर मी बघेन. त्यामुळे मी बोलायचो. ते म्हणायचं आम्हाला हे शब्द समजत नाही तर बघा. तर काय नेहमी वेळेकामतीला सातारानं कमी समजायचं, साताराला पुण्यानं कमी समजायचं, आणि ह्या प्रत्येक राज्यातलं चाललंय प्रॉब्लेम. तर मला विशेष माझ्या आईच्या भाषेचा जर इतका फायदा झाला असेल, त्याच्यात एक रिदम असायचा. काळी नुसतं लाख 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 करते, पिंढरे नुसत्या चाप 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 करतात, आणि सहजपणानं बोलणं आणि सरळ टोकदारपणे बोलणं. म्हणजे माधुरी पुरंदरेला, राणी मुखर्जीला, सुकन्या कुलकर्णीला जेव्हा पण भेटली ना, तेव्हा आई म्हणायची काय ग उघडी निघली माझ्या बाया बबीसारखी दिसलीस. तर उघडी निघली त्यांना कळायचंच नाही, ती म्हणायची उघडी निघली काय. तर हे किती सौंदर्य चांगल्या शब्दाचं होतं. तर आपल्याला म्हणजे आपलं भान असतं की आपल्याला हे खजिना आपल्या घरातच आहे. म्हणजे आई सहज बोलता बोलता म्हणायची आई बहीण कोणाची, चिमणी माझी कोणाची. लग्न झालं की म्हणशील आई बहीण कोणाची, चिमणी माझी कोणाची. किंवा कोणाला पण भेटली तर कधी सांगायचे हंडावर दागिनं घाली ते मी खवा बावा, हंडावर दागिनं घाली ते मी खवा बावा, कप्पळीचं कुक्कू नित रोज दागिना माझा नवा. तर या काय म्हणजे अजून काय असेल त्याच्यापेक्षा मोठं. असं सहज बोलता बोलता हे कुठून शिकले होते, कुठून आले होते, पण इतकं सौंदर्य त्याच्या जगण्यात, बोलण्यात. आणि मला असं वाटतंय की डिग्र्या घेण्यापेक्षा अक्कल येणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे ही अक्कल होती त्यांची, त्यामुळे आता डिग्र्याने वाढ लागली. डिग्री असलेला ह्याच्यावर कापूचं बी ए बी ह्याव द्या, हे बे अक्कल सगळे नाही म्हणजे काही, म्हणजे हे जरा जास्त आगाऊपणा होतं. सिनेमा संदर्भातला एक प्रश्न आणखी घेतो फक्त. म्हणजे मराठी माणसांना, मराठी कलावंतांना हिंदीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. म्हणजे हिंदीत सुद्धा आपले प्रभात पासूनचे सगळे उच्चार बघितले तर ते त्यातलं मराठी पण दिसतं. पण तुम्ही मराठीतनं म्हणजे वेळातनं साताऱ्यातनं मुंबईत मराठी सिनेमा, मराठी सिरियल, मराठी नाटकं, त्यानंतर हिंदी सिनेमा, तमिळ, तेलुगू, कानडी सिनेमा. हे तमिळ, तेलुगू, कानडी भाषेची काय भानगड कशी काय जमली तुम्हाला? नाही, मी जगात सांगतो की जगात सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे आपली आईची भाषा असते. आणि माझ्या आईची भाषा मराठी आहे, म्हणजे जगातील सुंदर भाषा मराठी आहे. आणि बाकी भाषांबद्दल आपण आदर ठेवावाच, आदर ठेवतोच. पण मी तामिळ, तेलुगू, कन्नड बोलतो, सगळं मराठी आपल्या स्टाईलनं बोलतो. आणि काय म्हणतं ना, तुमचा बाज असतो ना, तो तुमच्या जगण्यात असतो, तुमच्या आई बाबाकडून आलेला असतो, तुमच्याच आजूबाजूच्या समाजातून आलेला असतो, आणि ते 50% घडलेलं असतं, ते तुम्हाला बदलता येईल. मी लगेच तामिळ तेलुगूचा बाज शिकायचं गेलो तर मला एक वेगळं आयुष्य घ्यावं लागेल. पण मी तेलुगूत बोलताना येन इकडू येन चेस्तो नाव, अरे तिकडे काय करतोयस तू, येन इकडू येन चेस्तो नाव. म्हणजे आपल्या स्टाईलमध्ये तिकडचं बोललं की त्यांना ओढलं भारी असं वाटतंय. आणि तो वेगळेपणा आला. कलावंताचं यशस्वीपण म्हणजे काय, तर त्याचा स्वतःचा बाज त्याला समोरच्याला आपला वाटावा, बघावासा वाटावा, हृदयाला जाऊन भेटावा. बाज भेटला की तुम्ही सक्सेस झाला, असं एक मत आहे. तुम्ही ह्या सगळ्या झाडं लावण्याच्या चळवळीकडे वळलात. म्हणजे सयाजी शिंदे हाच माणूस एक हिरवगार झाड झालाय असं वाटावं, अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एखादा माणसाला, म्हणजे आपल्याकडे भूतानं झपाटलेल्या माणसाला म्हणतात झाड, हे झाड आहे, तर झाडाला सोड
तसं ह्या माणसाला झाडानं झपाटलं, ह्या माणसातच झाड झालंय, हिरवगार बुंद्यापासून वाढत जाऊन हिरवगार डेरेदार वृक्ष झालाय. आणि हा एकटा वृक्ष नाही, या सगळा महाराष्ट्र हिरवं करायची चळवळ या माणसानं हाताळली. मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं काम आहे. पुन्हा या कामाचंही आईशी तुमच्या काहीतरी नातं आहे. ही चळवळ कशी सुरू झाली, काय झाली, या संदर्भात जरा सांगा. म्हणजे देशी झाडाचं महत्व मला आईच्या सहज बोलण्यात कसं आलं, कारण मी जुलवात बोलताना 35 प्रकारानंतर लक्षात आलं की मी ह्या नाटकामध्ये बाईचं बोलतोय ते माझ्या आईसारखं बोलतो. आणि आईचा परिणाम आपल्यावर इतका होता. तसं आम्ही मानस रिसॉर्टमध्ये गेलो होतो आणि तिथं सगळी ऑर्नामेंटल झाडं होती. आणि ती बघत म्हणजे ही कसली झाडं आहेत, तर ती काय म्हटलं माहित नाही, याला म्हटलं ही ऑर्नामेंटल झाड आहेत, दिसायला चांगली असतात. तर मी ह्याने काही पॉट भरतो काही, इथं एखादा चिक्कू लावला असता, एखादा सीताफळ लावला असतं, एखादा आंबा लावला असता, पोरं खाल्ली असते. ठीक आहे, मला इतका थोर विचार वाटला तो, किती साधेपणात किती मोठेपणा आहे हा, की बाबा ही देशी झाडं का महत्वाची आहेत बाबा, तिथं पडलं होतं. आणि दुसरं झाडाचं खरं काम सुरू केलं ते आम्ही 2-4 मित्र बसलो होतो आणि तो सांगत होता, बरं का ही जागा आहे ना माझीच आहे, 400 कोटीची झाली आता, तर त्याला होती शुगर. म्हणलं जाताना घेऊन जाणारच का वरती 400 कोटी, इथं गावात दुष्काळ पडलाय, काय चाललंय, तुझं काय चाललंय, माझे इतके कोटी माझे तितके कोटी. तर म्हणलं त्यापेक्षा एखादं गाव चांगलं बघून त्याच्यात काम करू. मग त्याचं आम्ही करायचं ठरलं. इकडं आलो दिवळीला आणि तिथं जेव्हा देवराई करायचं ठरलं तर मला सतत वाटायचं की आई 90 वर्षाची होऊन गेली होती, माझ्या आयुष्यातनं आई जाणार. तर आयुष्यातनं आई जाण्यानंतर काहीच नाही आपल्या आयुष्यात, बाकी सगळे, आई नसल्यानंतर मग बाकी काहीच नाही. मग हिला जिवंत कसं ठेवलं पाहिजे हा विचार मनात आला. मग मी आईला म्हटलं, मला एक आयडिया अशी येते, एका रात्री 2-3 वाजता कधीतरी माझ्या डोक्यात आयडिया आली की आई म्हटलं मी तुझी ना बीज तुला करतो, देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवतो, एका बाजूला तुला ठेवतो आणि तू नाहीच राहणार, मला माहिती तू 500 वर्ष जगणार नाही. तुला काय म्हणजे मी जेव्हापासून सक्सेस होतोय, पहिल्यांदा मी 20 रुपये द्यायचो आईला, 100 रुपये द्यायचो, मग 1 लाख रुपये दिले, मग नंतर म्हणजे काय म्हणाल तसं, म्हणजे नंतर असं ती आता लय वाटू नकोस पैसे, आता नको असं करूस, ठेव, सगळी माणसं चांगली नसतात वगैरे. तर त्यावेळेला बीज तुला केली तेव्हा आईला म्हटलं की तुझ्या वजनाएवढ्या बिया महाराष्ट्रात लावतो, मग त्याला फुलं येतील, त्या फुलाच्या सुगंधात तू राहशील, त्याला फळं येतील, त्या फळाच्या रसामध्ये राहशील, त्या झाडावरती पाखरं बसतील, ती पाखरं उडताना बघितली की मला वाटलं आई. मग असं लक्षात लागलं की माझी आई आणि धरती आई याच्यापेक्षा जगात काय मोठं नाहीच. त्यामुळं कसं घाबरायचं कारण नाही, कुठे बोलायला जातं. आणि मग याच्यासाठी मी काही सामाजिक मोठा कार्यकर्ता करायला निघालोय असं अजिबात नाही. हा आपल्या आनंदाचा भाग आहे. समविचारी लोकांना घ्यायचं, देशी झाडं घ्यायची, म्हणजे त्याच्यात गवतं आले, वेली आले, झुडपं आले, महाराष्ट्रातले सगळे शास्त्रज्ञ लोक यातले काम करणारे असे 15-20 शास्त्रज्ञांच्या घरी जाऊन बसून बोलून त्यांचे विचार घेऊन मग मी फक्त दौंडीवाला म्हणून काम करतोय. महाराष्ट्रात आता 40 देवराया व्हायला आल्या आणि आता रयत शिक्षण संस्थेत 5 लाख विद्यार्थ्यांनी 5 लाख बिया दिल्यात, 5 लाख पिशव्या दिल्यात. त्याचा काल क्लिप दाखवली. काल इथं भारतीय विद्यापीठाने घेतली, वासव्याला घेतली, लातूरला 5 लाख विद्यार्थ्यांना पिशव्या दिल्यात, सांगलीला 5 लाख विद्यार्थी यावर्षी रोपं तयार करतायत. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला 15 ते 20 प्रकारच्याच प्रजाती होत्या, तर त्या 100च्या वरती प्रजाती व्हायला पाहिजेत. सातारमध्ये आपण गोळीबार मैदान मार्टला देवराई तिथे केली, तिथे आपण 1000 प्रजाती लावतोय, त्यातल्या 650 प्रजाती आता ऑलरेडी लागलेल्या आहेत. पुढच्या पिढीला काही हे नाही असं म्हणायचं काही कारण नाही, एवढ्यापर्यंत पोहोचल्या. किती आहे महाराष्ट्रात, किती प्रमाणात, किती देवराया झाल्या, किती झाडं आतापर्यंत लावली असतील तुमच्या पुढाकाराने? झाडांचा मला काही परीक्षा द्यायची नाही, म्हणजे त्यामुळे माझे इतके गुण पडले, त्यामुळे किती सांगता येत नाही. पण मला माझी मुलाखत बघून समजा सुनंदा जगताप लातूरची एक बाई आहे, ती म्हटली मी तुमची मुलाखत बघितली आणि मला हे झाडाचं महत्व कळलंय, मी तुम्हाला 10,000 झाडं लावल्याशिवाय तोंड दाखवणार नाही. तर आता मी शेवटी गेलो तर तिला 40,000 झाडं लावली आणि 9 डिजिटल त्यांनी तिकडे केल्या. मंगेश दळवी नावाचा एक हिंगोलीचा पोरगा आहे, तो मला म्हटला की माझ्याकडे झाडं लावायला याल का तुम्ही? म्हटलं मी असं जात नसतो, मिनिमम 2,000 मॅक्झिमम 5,000 झाडं लावणार असाल तर मी तिकडे येईन पाहुणा म्हणून. तर त्यांनी आता 25-30 हजार रुपये झाडं लावली हिंगोलीला. अख्खा टोकाईगडचा डोंगरच्या डोंगर हिरवा गेला.
मस्सेवाडीचा डोंगरचा डोंगर हिरवा झालाय. आपल्या इथं हीच गोळीबार मैदान बघितलं तर त्याचं 2018ची गोष्ट आणि 2024ची गोष्ट तुम्ही क्लिप दाखवली तर कळेल की किती फरक झालाय. मला वाटतं मोकळ्या जागा भरायच्या आयुष्यात आणि झाड आहे तर माती आहे, झाड तर पाऊस आहे. झाड म्हणजे गवताला मुंगीला गवत पण झाडच दिसतं ना, त्यामुळे गवत म्हणजे छोटं आपल्याला वाटतं, पण झाड हे वेली म्हणजे पण झाड आहे, गवत म्हणजे पण झाड आहे, झुडूप म्हणजे पण झाड आहे. अशा अर्थानं झाडांना घ्या. काही लोकांच्या लय पोटात दुखतं की हे कुठेतरी काहीतरी गवताला महत्व देत नाहीत, हे पर्यावरणाला महत्व देताना झाडाला महत्व. झाड जे सर्वार्थानं त्याचं झाड हा उद्देश. आपल्याला माहितीये काही सिनेमांच्या मध्ये सरप्राईज एलिमेंट असतात. म्हणजे सिनेमाच्या पोस्टरवर सिनेमा सलमान खानचा असतो किंवा शाहरुख खानचा असतो आणि आपण सिनेमा बघायला गेल्यानंतर मध्येच आता अक्षय कुमार दिसतो, अरे, किंवा सनी देओलच्या सिनेमात असा सलमान खान दिसतो, अरे हे तर कुठं क्रेडिट लाईन मध्ये नव्हतं, कुठं नव्हतं, हे कुठनं आला. तर या मुलाखतीत असंच एक सरप्राईज एलिमेंट आहे. इथं तुम्ही गेले काही दिवस सयाजी शिंदे यांच्या सोशल मीडियाची वॉल बघत असाल तर दिसत असेल की शिवजा आणि सैजा अशी एक जोडी तुम्हाला महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय आहे. तर सयाजी शिंदे यांचे गावातले शाळेपासूनचे मित्र शिवाजी शिंदे हे तो भादर आहेत समोर श्रोत्यांच्या मध्ये. मी शिवाजीरावांना विनंती करतो की शिवाजीराव इकडे मंचावर या. शिवाजीराव आणि सयाजीराव असंही म्हणतात, शिवजा आणि सैजा असंही म्हणतात. ते वयानुसार कसं काय त्यांना म्हणायचं ते तुम्ही ठरवा. तुमची साताऱ्याची मंडळी सातारकरांच्या संदर्भात ठरवा. शिवाजी शिंदे यांना मी विनंती करतो. आमचं युट्यूब चॅनल आहे सयाजी शिंदे नावानं, त्याच्यामध्ये सहज गंमत म्हणून ह्याला भेटायला गेलो आणि तो एपिसोड टाकला आणि डिमांड आली, मग खूप असे एपिसोड करायला लागलो. तर शिवजाची गोष्ट अशी आहे की शिवजा माझ्यापेक्षा लहानपणी 4 वर्षांनी मोठा आहे आणि लहानपणी मला कुस्त्या त्यांनी शिकवल्या, पहिलं जोर दंड बैठक काढायला शिकवल्या. आणि गावच्या जत्रेत आम्ही जायचो तेव्हा तो सांगायचा, बघा ते ह्या गावचा पैलवान आलाय तर त्याला ना नीट डाव टाका आणि त्याच्या मुंडक्यावच पडला पाहिजे, तू त्याला चिटपट करून ये. तर हा असा सांगणारा शिवजा परत आम्ही नाटकात काम करायला लागल्यानंतर परत नाटकात कसं काम करायचं हा शिकवणारा शिवजा. सातारला आल्यानंतर सातारच्या पूर्वापेक्षा आपण चांगली लक्षात घेतो घाबरू नीट डाव टाकायचा, फार त्यांना मुंडक्यावच टाकायचं असं सांगणारा शिवजा. पुण्याला गेल्यानंतर तिथं बघा नीट डाव टाकायचा, चांगलं करायचं, असं सोडू नको. मुंबईला गेल्यावर तिकडे गेला तर सतत मला हा माझा गुरु आहे, सतत भेटतो आणि सतत सांगतो, आज पण सांगतो कसं वागायचं ते. असा शिवजा आहे आणि आम्ही वेळातले आहोत. त्यामुळे सगळ्या खेड्यातल्या पोरांनी लक्षात घ्या, खेड्यामध्ये जी ताकद आहे ती शहरामध्ये नाही. शहरात दुरुस्त होण्याच्या लायकीची राहिली नाही, पण खेडी फार विकास होण्याच्या लायकीचे आहेत. खेड्यामध्ये माणसं आहेत, खेड्यामध्ये भाषा आहे, खेड्यामध्ये प्रेम आहे. शहरामध्ये फक्त पैसा पैसा आणि आकडेच आहेत. त्यामुळं हा त्याचं जिवंत उदाहरण आहे. कारण मला असं वाटतं की शिवजा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला असं वाटतं की मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण खरं सांगतो, रिअली हा माझ्यापेक्षा मनानं, शरीरानं, विचारानं माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे. त्यांच्याकडे माहिती द्या जरा, त्यांच्याकडनं ऐकूया तुमच्याबद्दल. काय तुमच्या लहानपणातल्या आठवणी सयाजीरावांच्या, तुमच्या शाळेतल्या, किंवा त्यांना तुम्ही पुढे ढकलत आला, साताऱ्यात आल्यावर जा, पुण्याकडे जा, पुण्यात आल्यावर जा, मुंबईकडे जा. म्हणजे सयाजीरावांचं मोठेपण असं की एवढा मोठा जास्त भारतीय पातळीवरचा, जागतिक पातळीवरचा कलावंत झाल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर शाळेत असणाऱ्या आपल्या मित्राला ची ओळख ठेवून, त्याच्याशी संपर्क ठेवून सतत इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. तर शिवाजीराव सुद्धा आहे. काय वाटतं तुम्हाला सयाजीरावांच्याकडे बघून? आता साहेब, मला असं वाटतं की लहानपणापासून आम्ही एकत्र असल्या कारणाने एका जीवाभावाने राहिल्यामुळं आणि तो कुठेही लांब गेला, कुठेही असला तरी सारखी तळमळ, कसा असेल, कसा राहतो, कसा जातो यावर सारखं त्याला फोन करून इथे विचारून तो व्यवस्थित आहे असं सांगत असतो.
आणि पहिल्यापासून दोघांचा इतका जीव की अजूनपर्यंत कधीही भेटलो कधीही आलो तरी तो इथं आला की मला बोलवलं. आता बरेच वर्ष जवळजवळ भेटल्या नसल्यामुळं ह्या गेल्या वर्षीपासून मुंबईला गेल्यानंतर तो म्हणला आता तुझं हे सगळं सोड आणि माझ्या बरोबर राहा. मला बी तुझ्या वाचून करमना आणि तुला बी माझ्या वाचून करमना. तर ठीक आहे म्हणून तो आला की मला बोलावतो. आम्ही दोघं एकत्र राहतो, भरपूर मजा करतो आणि इतका जीव कधीच कुणापाशी नाही. म्हणून इतका जीव असल्यामुळं अतिशय तळमळ वाटते. आणि हरेकाने मैत्री करताना, समाजाशी वागताना आपुलकीनं प्रेमाने वागतो. प्रेम हेच सगळं आहे, पैसा अडका नाही. जर प्रेमाने तुम्ही एकमेकाशी राहिला, प्रेम शेवटपर्यंत टिकतं. पैसा टिकत नाही, माणसं टिकत नाही. प्रेमाने तुम्ही राहा. बघा, प्रेमाने तुम्हाला सगळेजण जवळ करतात आणि प्रेमाने अनेक गोष्टी निष्पन्न होतात किंवा समाजाला मार्गस्थ लावायला कारणीभूत तेच असतं. तर एवढं सांगून मी साधा शेतकरी आहे आम्ही झालो. मी अजूनपर्यंत बाहेर कुठं गेलो नाही. सयाजीने मला आतापर्यंत भरपूर फिरवलं, भरपूर फिरवतोय आणि एवढं बोलून मी माझं भाषण करतो. सुजाला थोडक्यात काय सांगायचं, प्रेम फक्त बायकांवर नसतं करायचं. प्रेम भावावर करायचं असतं, वडिलांवर करायचं, प्रेम आईवर करायचं असतं, बहिणीवर करायचं असतं, मावशीवर करायचं असतं, आत्यावर करायचं असतं, नंतर बायकोवर करायचं असतं. मग बायको शानपणा शिकवतेच, त्याचा काही प्रश्न नाही. पण प्रेम आधी सगळ्यांवर करायचं असतं, हा त्याचा सांगण्याचा उद्देश आहे. खर तर हे शिवाजीराव म्हणत असले मी साधा शेतकरी आहे, तर मी या दोघांचा अभिनय बघितलेला आहे. आणि माझं आत्ता तुम्ही त्यांचा एपिसोड बघितला तर लक्षात येईल की सयाजी शिंदेना शिवाजी शिंदेने अभिनयात खाऊन टाकलेला आहे. तर मला त्या अभिनयात कच्चा खातो. सयाजी शिंदे त्याला कोलकात्याला घेऊन गेले. अगदी चार्टर प्लेन ते एका पक्षाचे नेते स्टार प्रचारक होते, चार्टर प्लेन फिरत होते, तिकडे ते शिवाजीरावांना घेऊन जात होते. त्याला काय कोलकात्यातला काय अनुभव होता शिवाजीरावांचा सांगा तुम्ही साहेब. नाही, कलकत्त्याला गेलो तर तो जेवण लेट देत होता, तर शिवजा म्हणतो अरे सांग की त्याला द्या लवकर जेवण. तुला नाही वेळ लागेल. कसा वेळ लागतो, बाजाडायचं धरून त्याच्या आईला असं चालतं वय एवढाच टाइम घेता तू. अरे म्हणतो हो शिवबाला का थांब. आणि आता एक एपिसोड येणार आहे. मी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही ऐक आठवली होती की मला ना प्रचाराच्या वेळेला हा बरोबर लागेल, आम्हाला काय मजाच करायची. तर चार्टर्ड प्लेन मध्ये बसलोय आणि कुठला तर शिवलेल्या अमृताचा कुठला 11वा अध्याय, शिवलेल्या अमृत मधला 11वा अध्याय चार्टर्ड प्लेन मध्ये सांगतोय. पहिली सुरुवातच अशी, अध्यायात काय असतं शिवसाहेबांनी, तिथे एक वेश्या असते बरं का. आता म्हटलं वेश्या, आणि मग ते पार्वती हे ते एवढा भन्नाट ती गोष्ट आहे. तर त्या चार्टर्ड प्लेन मध्ये गेलो तर तिथं हा काय म्हणतो की हे हेलिकॉप्टर केवढ्याला पडतो. तर तो म्हटला 28 करोड फक्त. आता हा बैलगाडी चालवतो, बैल आता विकायची म्हणतोय, गाडी बंद करायची म्हणतोय, हेलिकॉप्टर म्हणतो फक्त 28 करोड असं. बरं, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल काय. पण ती जगण्याची स्टाईल जी आहे की ना, असं वाटतं की पैसे आणि हेलिकॉप्टरचे मोठेपणा नाही लय, बैल पण तेवढीच महत्वाचे आहेत आणि ते मोठेपणा आहे. त्याचं मला इतकं भारी वाटलं ना, प्राऊड फील झालं. असे त्याचे अनुभव. खर तर हा संवाद म्हणजे शिवाजी सयाजी बरोबरचा संवाद असेल किंवा एकट्या सयाजीचा संवाद असेल, आपल्याला मगाशी म्हटलं तसं खूप काळ चालवता येईल. पण सयाजी शिंदे यांना मुंबईत जायचंय, मुंबईतनं त्यांचं विमान आहे आणि तिथून त्यांना नागपूरला जायचंय. त्यामुळे मला वाटतं फक्त शेवटचा प्रश्न की बाबा सगळे तुमचे गुरु असतात, कलाक्षेत्रात मार्गदर्शक असतात, तर तुम्ही जे रूढार्थानं जे गुरु आहेत त्याच्यापेक्षा गावात, निसर्गात, आईत, शिवाजीत हे सगळं यांना गुरु मानून काम करत आलात. म्हणजे याचा फायदा किंवा याचा कशा रीतीनं हे आपल्याला उपयोगी ठरतं.
आपल्या मुळाकडे जाणं आणि मुळं धरून ठेवणं. नाही, सगळं अनुभव लक्षात आता वाटलं की आधी मोठेपणा म्हणजे हा असं शिकत गेलो, बघत गेलो, सगळं मिळत गेलं. तर निळू फुलेंनी एकदा सांगितलं होतं मला की 98% लोक ही पैसा आणि प्रसिद्धीचे जेव्हा मागे असतात, 2%च लोक असतात ते काहीतरी विचार करतात. मी पहिल्यांदा गेलो होतो मुंबईला, तेव्हा त्यांनी विचारलं होतं की आम्ही गोडभर पाणी, पावसाचं गाणं, चतकोर भाकरी, झुलवा ही सगळ्यांचं असेल. लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी साताऱ्यात लोकांवर रंगमंच नावाची संस्था काढली होती. आणि नंतर लक्षात आलं की आपण एंटरटेनमेंट, पैसे कमवा, गाडी घ्या, अशा दृष्टीने चालतोय. तर नंतर कळतं की आपल्याला जे म्हणायचंय, आपल्याला जसं वागायचंय, तर ती कुठे आहे, तर तो शहरामध्ये श्वास घ्यायला मिळत नाही आणि झोप चांगली येत नाही. तर असं लक्षात आलं की मग माणसांपासून दूर गेलं तर मग निसर्गातच सगळं आहे आणि मग आपल्याला पटतंय तसं जगायचं. आपण जन्माला का आलोय, तर आपल्याला जसं वाटतंय तसं जगावं ना. तुला काय वाटतंय, त्यांनी काय लिहिलंय, त्यांनी काय सांगितलं, नेहमी तुम्ही खूप चांगले विचार लिहून ठेवलेत, पण माझे स्वतःचे चांगले विचार असले पाहिजेत ना. लिहून ठेवलेत म्हणजे ते तुमचे विचार आहेत, मुळात माझे पण चांगले विचार आहेत. माझे चांगले विचार कसे आहेत, त्या पद्धतीने मला असं वाटतं की मी आई वडिलांनी जे काही शेवटी शिकवलं, असं लक्षात आलं की ते सगळ्यापेक्षा मला तेच जास्त उपयोगी पडत आहे. म्हणून परत असं आलं की गुरं, ढोरं, पाणी, म्हस, डोंगर, दर्या आणि झाडं पाणी ह्याच्यातच आयुष्य आनंदाचं आहे आणि तेच आपण आयुष्य जगलं पाहिजे. धन्यवाद. आता फैज यांनी सांगितलं की आपल्या मुळाकडे ना, आपण करोनाच्या त्या भीषण साथीच्या वेळी बघितलं की सगळी माणसं सैरावैरा आपल्या गावाकडे धावत सुटली, ती आपल्या मुळांच्याकडे धावत सुटली. ती या मोठ्या कलावंतांना तुमच्या समोर आणण्याचं कारण असं की तुम्ही आपली मुळं घट्ट असायला पाहिजे, आपल्या मुळांची बांधिलकी असायला पाहिजे. हेच मला वाटतं दोघांनी सांगितलं. या दोघांचे आभार. आणि मला वाटतं आपण इथं जागतिक मराठी परिषदेचे जास्त आभार मानतो की माझ्यासमोर मला खूप आवडणारे विठ्ठल वाघ, मग मोठे मोठे सगळे कवी, सगळ्यांचे नाव, पण यांच्यासमोर मला बोलता आलं, खूप दिवसांनी यांना बघता आलं. आणि कवितेचं सत्रात मला येता येत नाही, परत असं कधीतरी लवकर घडो. आणि सर्व सातारकरांचं सगळ्यांनी ऐकलं, या सगळ्यांचं आम्ही दोघं मिळून आभार आहे. बोलतो पण आभारी आहोत.